जय जय रघुवीर समर्थ। जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचाच अर्थ काढतो त्या व्यक्तीला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका। देव म्हणतो, जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा, त्याचे मौन आणि त्याच्या विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो। एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयीच कराल की एक सुंदर आयुष्य तुमच्या समोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यात ते आयुष्य वाया घालवलात। ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळंच वाईट आणि चुकीचं दिसतं, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही। मित्रांनो, नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरा बदामापेक्षा पण महाग असतो। जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील, आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही। मित्रांनो, कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणं, त्याला मुद्दाम त्रास देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे। श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये जेवणाचे 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक, राजसी आणि तामसी अन्न। श्रीकृष्ण म्हणतात, सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते, राजसी अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला रोग आणि दुःख निर्माण होतात, आणि जी लोक तामसी आहार घेतात त्यांचं मन चिडचिड होतं आणि त्यांना लवकर राग येतो। मित्रांनो, तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील, कारण त्यांना माहित असतं जेवढं अशा माणसाच्या जवळ राहील तेवढं ह्याचं दुःख आपल्याला ऐकतच बसावं लागेल, आणि तुम्ही सफल झालात तर लोकांना तेही आवडत नाही। हे जग मोठं विचित्र आहे। दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही। स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील। स्वतःला कधीही लाचार बनवू नका। तुम्हाला कसं बनायचं हे फक्त तुमच्यावर आहे, नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल। मित्रांनो, हे कलियुग आहे, आणि या कलियुगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील आणि तेव्हाच तुम्हाला प्रेमाने बोलतील जेव्हा त्यांचे तुमच्याकडे काहीतरी काम असेल आणि तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील। मित्रांनो, माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे। ज्या व्यक्तीला हे समजत नाही की काय खावावं, काय खाऊ नये, कुठे जाऊ नये, कुठे जावं, तो माणूस सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही। मित्रांनो, या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीच मदत करत नाही, आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणीच आनंदी होत नाही। त्यामुळे मित्रांनो, स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगू नका, आणि आपला आनंद देखील कोणाच्या समोर व्यक्त करू नका। माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिलं पाहिजे। जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतंही सुख मिळालं तरी सुखी राहू शकत नाही। मित्रांनो, मदत मागण्यासाठी तर सगळेच येतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज भासते तेव्हा आपल्याला मदत करणारं कोणीही येत नाही। त्यामुळे मित्रांनो, फक्त त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा। तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात, जसं की आपला विश्वास, मन, झोप आणि दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा। मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, चांगले कर्म करा आणि कर्म विसरून जा। वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे।
आपली लोक तीच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर आपली विचारपूस रस्त्यावरून जाणारी लोक सुद्धा करतात. मित्रांनो, कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर आपला क्रोध वाढतो आणि ती इच्छा पूर्ण झाली तर आपला लोभ वाढतो. त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे श्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टींचा विचार करता तेव्हा त्यात चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात आणि हाच निसर्गाचा नियम आहे. मित्रांनो, ब्लेडची धार खूप जास्त असते पण ती धार झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण ती कुऱ्हाड आपली केस कापू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणांनुसार तो श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. मित्रांनो, अशा व्यक्तीच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे. आयुष्य जगताना मौन राहणं खूप आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी आपल्या हातात शस्त्र घेणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं आवडतं. मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरणं आहेत. मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग आहे. मग कोणता मार्ग निवडायचा हे आपलं आपण ठरवावं. मन दुःखी असेल तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण आपलं मन तर नंतर कधीही नीट होऊ शकतं, पण एकदा बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाहीत. मित्रांनो, बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो, पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल. बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे आपल्या संस्कारांवरती अवलंबून असतं. मित्रांनो, ज्याची साथ द्यायची असेल त्याला न घाबरता समोर येऊन साथ द्या. यामुळे लोक तुम्हाला विरोधी म्हणतील पण गद्दार नाही. ज्या व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं आहे त्या व्यक्तीची सफलता देव कधीच थांबवत नाही. मित्रांनो, अहंकारामुळे सुद्धा बऱ्याच वेळा नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसाने केलेल्या चुका हेच कारण नसतं. हृदयापासून जे दिलं जातं ते हातांनी देऊ शकत नाही आणि जे मौन राहून बोलता येतं ते शब्दांनी बोलता येत नाही. जी लोक तुमच्या भावनेचा विचारच करत नाहीत त्यांच्यापासून दूर जाणंच खूप चांगलं आहे. मित्रांनो, प्रत्येक जवळच्या माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगू नका, कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे उद्या तोच माणूस तुमच्या विरोधात जाऊ शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही स्वतः कधीच हार मानू नका, बाकी सगळं मी स्वतः पाहून घेईल. मित्रांनो, चुपचाप प्रत्येक गोष्ट तुम्ही सहन करत राहिलात तर लोकांच्या नजरेत तुमच्यापेक्षा चांगलं कोणीच नसणार नाही आणि तुम्ही थोडं बोललं तर तुमच्यापेक्षा वाईट कोणीच असणार नाही. सांभाळून ठेवलेली वस्तू आणि लक्ष देऊन ऐकलेल्या गोष्टी कधीही उपयोगी पडतात. मित्रांनो, ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतात त्यांना हातात जपमाळ पकडण्याची गरज नाही. जीवनात पुढे जायचं असेल तर धैर्य व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं मनोबल कमी करणारे असते. मित्रांनो, नातं तेच सफल होतं जे दोन्ही बाजूने निभावलं जातं, कारण एका बाजूने भाजून चपाती सुद्धा
आपल्याला बनवता येत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चहामध्ये साखर आणि चुकीच्या लोकांबरोबर संबंध नेहमी कमीच ठेवले पाहिजेत. एखाद्याला बोलण्यासाठी वेळ आणि आपल्या मूडची गरज नसते, फक्त मनामध्ये भावना असल्या पाहिजेत. मित्रांनो, रागामध्ये थोडा वेळ थांबल्यावर आणि चूक झाल्यानंतर थोडं थांबल्यामुळे आयुष्य सोपं होतं. जे लोक चालाक बनून दुसऱ्यांच्या मनाशी आणि त्यांच्या भावनांशी खेळतात, विश्वास ठेवा, एक दिवस त्यांचंही खेळणं होतं. मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासामध्ये फक्त हाच धडा शिकला की आधार कोणीच देतं, पण धक्का देण्यासाठी प्रत्येक माणूस तयार असतो. मित्रांनो, जमाना बदलत आहे असं बोलून लोकच बदलत आहेत, पण जेव्हा लक्ष देऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं की काहीच नाही बदललं. फक्त लोक आता त्यांच्या स्वार्थाच्या हिशोबाने चालतात. ज्या 4 लोकांमध्ये बसून तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट बोलता, विश्वास ठेवा की तुम्ही तिथून निघून गेल्याबरोबर तिथे तुमच्याबद्दल वाईट बोलणं सुरू होतं. नात्यांमध्ये वाढलेल्या तिरस्काराचे हे सुद्धा एक कारण आहे की आजकाल लोक परक्यांना आपलं बनवतात आणि आपल्या लोकांना दुर्लक्षित करतात. मित्रांनो, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाट पाहणं कितीही वेळ असलं तरीही ते कधीही एकतर्फी असू नये. दुरावा जेव्हा वाढला तेव्हा गैरसमज सुद्धा वाढले, तेव्हा समोरचा ते सुद्धा ऐकतो जे तुम्ही बोललेलं नसतं. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही गमवावे लागते आणि तेव्हा कुठे स्वतः बरोबर ओळख होते. मैत्री करायची असेल तर असमंजस लोकांशी करा, कारण ही समंजस लोक कधीच उपयोगी पडत नाहीत. जेव्हा स्वतःला काही आवडेल तेव्हा दुसऱ्यांना विचारण्यामध्ये वेळ वाया घालवू नका की तो समोरचा माणूस कसा आहे. मित्रांनो, विश्वास ही अशी गोष्ट आहे जी तुटल्यानंतर आवाज येत नाही, पण त्याचा आवाज आयुष्यभर ऐकायला मिळतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा, कारण लोकांच्या हिशोबाने चाललात तर न स्वतःचे राहाल ना लोकांचे राहाल. मित्रांनो, पाऊस आणि उन्हाच्या एकत्र येण्यामुळेच इंद्रधनुष्य तयार होतो आणि त्यामुळे चांगले आयुष्य जगण्यासाठी आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोन्ही पण गरजेचे आहेत. मित्रांनो, वेळ मिळाल्यानंतर बोलण्यामध्ये आणि वेळ काढून बोलण्यामध्ये खूप फरक असतो. काही लोकांना वाटतं की ते पैशाने सगळं काही खरेदी करू शकतात. लोक पैशाने खूप महागाचं घड्याळ खरेदी करू शकतात, पण वेळ खरेदी करू शकत नाहीत. मित्रांनो, लोक पैशाने चांगलं जेवण खरेदी करू शकतात, पण पैशाने भूक खरेदी करू शकत नाहीत. लोक पैशाने डॉक्टर सुद्धा खरेदी करू शकतात, पण चांगलं आरोग्य खरेदी करू शकत नाहीत. लोक पैशाने इन्शुरन्स खरेदी करू शकतात, पण पैशाने आयुष्य खरेदी करू शकत नाहीत. कोणत्याही व्यक्तीची कदर फक्त तेव्हाच करा जेव्हा त्याला तुमची सगळ्यात जास्त गरज असेल, कारण वेळ गेल्यानंतर जर तुम्ही त्या माणसाची कदर केली तर त्याला कदर नाही तर पस्तावा म्हणतात. मित्रांनो, जेव्हा आपल्या बोटांचे नख वाढतात तेव्हा आपण नख कापतो, आपली बोटं कापत नाही. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येतो तेव्हा आपण दुरावा तोडला पाहिजे, नातं नाही. जर तुमची नियत चांगली असेल आणि मेहनत खरी असेल तर लक्षात ठेवा की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. घराच्या दरवाजावर घोड्याची नाल लावल्याने कोणालाही सफलता मिळत नाही,
खरंच तुम्हाला सफलता पाहिजे असेल तर तुमच्या पायांना घोड्याची नाल लावावी लागेल. मित्रांनो, आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. काही लोकांना सोडून तुमच्या रडण्याने कोणालाही काहीच फरक पडणार नाही. आणि फरक पडला असता तर त्यांनी तुम्हाला रडूच दिलं नसतं. तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आयुष्यामधील खूप वाईट क्षणांमधील एक वाईट क्षण कोणता आहे? जेव्हा कोणी तुमचं आपलं तुम्हाला खूप दुःख देतो, तुम्हाला खूप त्रास देतो, जेव्हा तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात आणि तेव्हा तीच व्यक्ती तुमच्या जवळ येते आणि तुम्हाला विचारते की काय झालं, आणि तेव्हा तुम्ही हसून म्हणता की काहीच झालं नाही. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये खरंच सफल व्हायचं असेल तर या 3 भीतीपासून लांब राहा आणि त्यांना कधीही तुमच्या जवळ येऊ देऊ नका. पहिली गोष्ट, कोणालाही गमावण्याची भीती. दुसरी गोष्ट, माझं आता वय झालं आहे आणि मी काय करू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मरणाची भीती. मित्रांनो, आयुष्य जेव्हा कठीण काळामध्ये नाचवते त्यावेळी ढोल वाजवणारे आपलीच लोक असतात. माणूस तो श्रेष्ठ आहे जो वाईट काळामध्ये घसरत नाही आणि चांगल्या काळामध्ये तो उडत नाही. अहंकाराचा अर्थ हाच आहे की तुम्ही स्वतःला कधी चुकीचे मानत नाही. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.